तर हॅलो गाईज, कसे आहात सगळे? तर आज मी एवढा तयार होऊन कुठं चाललो नेमकं तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. आज 14 एप्रिल 2024 म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 100 जयंती आहे. तर आज आमच्या कॉलेजमध्ये जयंती साजरी होत आहे. म्हणजे आम्ही आताच तयारी केली आणि जस्ट रॅली मला थोडा उशीर झाला रॅलीला जायला, पण रॅली समोर गेलेली आहे आमच्या कॉलेजमध्ये. आणि हा लॉग पूर्ण रॅली आणि आमच्या कॉलेजमधली जयंती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्यासोबत तुम्ही ही जयंती व्हिडिओच्या माध्यमातून पहा आणि एन्जॉय करा आणि हा लॉग शेवटपर्यंत पहा. आणि सर्वांना सप्रेम जय भीम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि सर्वांना माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. तर चला जाऊ आपण आणि मी तुम्हाला सगळी कॉलेजची जयंती दाखवणार आहे. तर लेट्स गो गाईज. तर गाईज रॅली थोडं समोर गेलेली आहे आणि मला उशीर झाल्यामुळे मी थोडं मागे राहिलो, कारण मला तयारी करायला थोडा उशीर झाला, कारण थोडा लेट उठलो. त्याबद्दल सॉरीच म्हणावं लागेल, कारण थोडी तब्येत ठीक नव्हती. तर मी थोडं फास्ट जाण्याचा प्रयत्न करतो आणि रॅली ऑलमोस्ट कॉलेजच्या जवळ गेलेली आहे आणि तिथून तुम्हाला दाखवतो. तर नेक्स्ट रॅलीच्या जस्ट जवळ आलेलो आहे. तुम्हाला थोडा थोडा आवाज येत असेल, बॅक कॅमेराला दाखवतो. तुम्ही बघू शकता तिथं रॅली म्हणजे आता आलेली आहे, खूप दूर आलेली आहे रॅली, म्हणजे ऑलमोस्ट कॉलेजच्या जवळ. रॅली ही हॉस्टेलच्या जवळून निघाली होती आमच्या. बघू शकता तुम्ही तिथे सगळे डान्स वगैरे करत आहेत आणि आंबेडकरांची प्रतिमा आहे आणि तिकडे डीजे आहे, सगळे डान्स वगैरे करत आहेत. जास्त आवडल्यामुळे कोणी मला बोलता येत नाही, पण तुम्ही जस्ट मोमेंट एन्जॉय करा. ते सगळेजण मित्र आहेत सगळे. आणि कॉलेजच्या जस्ट समोर गॅदरिंग म्हणजे सवई सर आणि सर वगैरे आहेत, प्रोफेसर. आणि इथं थोड्या वेळात आता लेझिम वगैरे होईल, बघू शकता तुम्ही. आमचं कॉलेज एकदम निळ्या समुद्रासारखे वाटतं आहे आज. आणि थोड्या वेळामध्ये लेझिमचा कार्यक्रम होईल. बरेच जण लेझिमसाठी तयार झालेले आहेत. तिथं आमचे स्वराज सर पण आहेत.
गाईज ही म्हणजे लेझिमची तयारी सुरू झालेली आहे आणि आता थोड्या वेळामध्ये लेझिम होईल आणि जी रॅली आहे ते समोर येईल. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बलिराम कॉलेज असं एकदम निळं बनलेलं आहे आणि तर हे लेझिम पथक आहे. थोड्या वेळामध्ये लेझिम सुरू होईल. आम्ही झूम करून दाखवलेलं आहे. तिथे आमचे सगळे ऑनरेबल प्रोसेस आणि कॉलेजचा जो परिसर आहे तो एकदम निळा बनलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जी प्रतिमा आहे तिचं अनावरण होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं अनावरण होत आहे आणि कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर येथील भीम जन्मोत्सव सोहळा इथे खूप चांगल्या प्रकारे आणि खूप उत्साहाने साजरा केला जात आहे. तर बघू शकता तुम्ही इथे प्रतिमेचं अनावरण होत आहे. यानंतर मी प्रहसनासाठी म्हणजे स्किटसाठी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं. जबरदस्त! फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहे. कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूढभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं. ही गुलामगिरी झेडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल. लक्षात ठेवा, या वेळेला जर का पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते काढून टाकायचं पोर. या वेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना असं झालंय मला. नाव काढू नको त्या आंबेडकराचं. आंबेडकर साहेब, काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा. सोरं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची यातच दिवस चालत आमच्या बाईच्या जातीचे. साहेब, जिवंतपणी मरण यातना नाही सहन होत आता. आपल्याला मूल हक्क नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची. पथनाट्याचं नाव आहे ऑर्डर ऑर्डर. मुद्रा हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना IPC सेक्शन 376 अंतर्गत लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याखाली हे कोर्ट आजन्म कारावासाची सजा सुनावत आहे. ऑर्डर ऑर्डर. थांबा थांबा, हा न्याय आजचा नाही, हा न्याय 20 वर्षापूर्वीचा आहे. मी सांगतो तुम्हाला आजचा न्याय काय आहे ते. ऑर्डर ऑर्डर. मुद्रा हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपी हे सुसंस्कृतच आहेत व मंत्रिमंडळाच्या विशेष निर्णयाखाली आपण त्यांना निर्दोषिता करार देत आहोत. तरी
गोध्रा हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपी तुम्ही सुसंस्कृत असल्यामुळे तुम्हाला आपण निर्दोष करार देत आहोत. ऑर्डर ऑर्डर. ओळखलात तुम्ही मला, ओळखलात. आणि तुम्ही मला कसे ओळखणार? तुम्ही ते इंस्टाग्रामवरचे रील्स आणि युट्यूबचे शॉर्ट्स स्क्रॉल करण्यामध्ये व्यस्त असतात. तर मी बिपाशा बानू, तीच बिपाशा बानू जी कधी तुमच्या इंस्टाग्रामच्या रील्स वरती आली असेल किंवा कधी तुमच्या युट्यूबच्या शॉर्ट्स वरती आली असेल आणि तुम्ही मला आरामात स्क्रोल केलं असेल, तर काय झालं होतं माझ्यासोबत? संतप्त वासनेने भरलेल्या संतप्त स्वभावाने माझा बलात्कार केला गेला. मी याचना करत होती, मी ओरडत होती की मला सोडा सोडा, परंतु माझं कुणीच ऐकलं नाही आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या 2 वर्षाच्या मुलीला आपटून जीव घेण्यात आला. भारत के सभी नागरिक हमारे भाई बहन हैं. हमें सबसे नीची जात के छोरे ने हमारी बावड़ी से पानी पिया. क्या एक नीची जात के छोड़े ने हमारी बावड़ी से पानी पिया? तेरी इतनी हिम्मत? माफ कर दीजिए हुकुम, बहुत प्यास लगी थी, आगे से नहीं पीऊंगा. तेरी इतनी हिम्मत हुई कैसे? ये हमारा इलाका है. माफ कीजिए. नहीं नहीं नहीं. मास्टर जी, लेकिन आपने अभी तो हमें सिखाया था कि हम सारे भारतीय भाई बहन हैं. ए छोरी, ये हमारा इलाका है, ये हमारी हुकूमत चाले है. ज्यादा बीच में ना बोल, जा निकल यहाँ से. सगळं थांबला पाहिजे. आपण तरुण आहोत, आपल्याला काय पाहिजे? आम्हाला शिक्षण पाहिजे, आम्हाला सरकारी नोकरी पाहिजे आणि आम्हाला देशाचा पिताना म्हणा देशभक्ती पाहिजे आणि आम्हाला पाहिजे संविधानाने एकसंघ झालेला भारत आणि आम्हाला पाहिजे संविधानिक भारत. जरी अनेक आपुले धर्म, तरी हे बंद करा उत्पादन, थांबवा आपला घात, सामर्थ्य जावं व्यक्त करी साहब नाही येऊ द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. भारत माता की जय. भारत माता की जय. आम्ही भारताचे लोक हे सगळे निमूटपणे सहन करतो का? तर आम्ही प्रश्न विचारत नाही. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंती निमित्त आपण सगळे प्रण घेऊ. जिथे जिथे चुकी दिसेल तिथे तिथे आपण प्रश्न विचारू. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की जय. भारत माता की जय. तर गाईज, जो आता रॅलीनंतरचा कार्यक्रम होता तो ऑलमोस्ट संपलेला आहे. सगळा कार्यक्रम वगैरे म्हणजे जे स्किट आणि डान्स आणि लेझिंग पथक जे होतं ते संपलेलं आहे आणि जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे तिचं अनावरण पण झालेलं आहे. आणि आता जे ऑफिशियल कार्यक्रम आहे, जो कृष्णाचा वगैरे कार्यक्रम राहतो तो आता आमच्या VTA हॉलमध्ये होत आहे, जे की इथून आम्हाला वर जायचं आहे. आणि इथून बघू शकता इथे खूपच चांगल्या प्रकारची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमेचं रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला मी मागच्या साईडनं बरोबर दाखवतो. हे आमचं सुंदर कॉलेज आहे, कृषी महाविद्यालय नागपूर, जे की 1906ला स्थापन झालं. महाराष्ट्रातलंच नाही तर भारतातलं एक ओल्डेस्ट कॉलेज म्हणून आमच्या कॉलेजला ओळखलं जातं. आणि ही एक हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे, जे की आज इथे 133वा भीम जन्मोत्सव साजरा केला गेला. आणि हे बघू शकता तुम्ही, आज 14 एप्रिल 2024. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी इथे खूप चांगल्या प्रकारची काढलेली आहे. खूपच उत्तम, म्हणजे एकदम जे कोणी काढलेलं असेल त्याला म्हणजे खूपच सल्यूट आहे. आणि आता जो ऑफिशियल कार्यक्रम आहे तो वर होणार आहे, तर वर दाखवतो मी तुम्हाला. वर जास्त मला बोलता येणार नाही, तर तुम्ही जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. इथून वर जायचं आहे आणि VTA हॉलमध्ये प्रोग्राम सुरू आहे, तर वर जाऊ आपण. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, सन्माननीय
धन्यवाद. खूपच उत्तम परफॉर्मन्स होता. एकदा जोरदार आणि पुन्हा त्याचं हे करा. महाराष्ट्र के नहीं है, इंडिया के ही ग्लोबल एक्चुअली. और आजकल की जो पॉलिटिकल सिचुएशन है, एक्सक्लूडिंग डॉक्टर अम्बेडकर, माफ कीजिएगा वो पॉसिबल है नहीं. फिर सत्ता में वो लोग चाहे क्यों ना बैठे हो तो बाबा साहब के ओपिनियन से मिसमैच करते हुए बाबा साहब को ना मानते. तो यही आज का मेरा स्पीच का था कि बाबा साहब को कैसे समझा जाए. आई होप आप लोगों को पसंद आया होगा. थैंक यू. जय हिंद, जय श्री. For their enthusiastic participation in various activities. Your participation and engagement reflect the enduring relevance of Dr. B.R. Ambedkar's teachings in today's world. तर गाईच आता कार्यक्रम ऑलमोस्ट संपलेला आहे सगळा आणि आता ह्याच्यानंतर भोजनाचा कार्यक्रम आहे. तर इथे जो विद्यार्थी आहे म्हणजे जो आमचा ज्युनियर आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेमध्ये राहिला होता. तर त्याचं थोडं मनोगत घेऊ. तर तुझं नाव काय? माझं नाव पियुष गेंदे, व्ही सिरीजून पियुष गेंदे आहे. तर पियुष मला सांग, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेमध्ये तुला आज राहायचा चान्स भेटला त्याच्याबद्दल तुला काय वाटतं थोडंसं? मला आज मी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चरित्र फक्त त्यांची वेशभूषा घातल्यावर त्यांचा जो मान जो मला त्यांच्या रूपात भेटला साहेबांच्या, तर ते अनुभवताना फारच चांगलं वाटलं. कारण त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांना मिळलेला सन्मान आज मी बघितला आणि ते पाहून मला खूपच चांगलं वाटलं. वा वा. तुला अजून छान म्हणजे आम्हाला असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला नेहमी म्हणजे खऱ्या रूपात दिसत आहेत. कारण तुझा जो वेशभूषा आहे ते एकदम परफेक्ट दिसत आहे आणि ते संविधान एकदम भारी दिसत आहे. आणि आमचे ज्युनियर पण एक डबल व्ही सिरीजचे अजून काही. तर थँक्यू. थँक्यू आणि ऑल द बेस्ट तुझ्या करिअरसाठी. असं तर काय अशा प्रकारे आमची जयंती संपन्न झालेली आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरची. शैलेश पण आहे मागे. तर अशा प्रकारे आम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्ही आताच लंच केलं आणि आता इकडे परत फोटो काढायला वगैरे आलो होतो. मागे तुम्हाला दिसत असेल बरेच लोक फोटो काढत आहेत आणि थोडा उशीर झाला आम्हाला फोटो काढायला. पण ह्याच्या अगोदर बरेच लोक फोटो काढून गेले पण. आणि बघू शकता तुम्ही मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दिसत आहे. तिचं अनावरण आज आम्ही केलं. आणि अशी खूप आवडला लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला असेच लॉग्स पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मला सपोर्ट करा. तर थँक्यू गाईज.